हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो। आज मला एक विशेष आनंद असा झालाय की कुठेतरी आपण एक 15-20 वर्षांमध्ये परमपूज्य किसन बाबांच्या नंतर जे काही पालक पदाची धुरा खांद्यावर आल्यानंतर जो काही समाज आपण थोडासा चालवण्याचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नाला कुठेतरी यश आलंय असं आज मला वाटतं। कारण या ठिकाणी पारुळकर आहेत, जावलीकर आहेत, शिराळकर आहेत, निर्लेकर आहेत, समस्त चव्हाडी मधून जेवढे काही गावातले नोकर चाकर म्हणे तुम्ही या ठिकाणी मुंबईमध्ये वास्तव्य करून आहात आणि सर्वांनी या ठिकाणी हजेरी लावण्याचा प्रयत्न केलाय। थोडं मला गैरवरून आल्यासारखे झाले। कुठेतरी आज या ठिकाणी सद्गुरुपद परिपक्व झाले असं मला वाटायला लागलं। आताच बाळासाहेबांनी आपल्या समोर अगदी थोड्या वेळामध्ये पण मौलिक पद्धतीचं संभाषण आपल्या समोर मांडलं। कारण बाळासाहेब तळेकर म्हटलं तर एक ग्रहण शक्ती, प्रत्येक मानवाला ग्रहण शक्ती असते बघा। एक ग्रहण शक्ती म्हणजे समोरचं वातावरण काय आहे ते वातावरण कशा पद्धतीनं ग्रहण करायचं, त्याचं कॅप्चर करायचं। गणेशराव तेवढी ग्रहण शक्ती या माणसाजवळ आहे। कारण मागच्या 6 महिन्यामध्ये एक दोन पारनेरला आले होते, त्या ठिकाणी असंच 1 तास 1.5 तास आम्ही गप्पा मारल्या। त्या ठिकाणी जेवढे काही मी मुद्दे त्यांच्या समोर मांडले होते त्यांनी थोडक्यामध्ये आपल्या समोर मांडले। देव आहे देहामध्ये, त्याने आताच एक मुद्दा मांडला, जो ईश्वर आहे, तो कर्ता आहे, तो निराकारी आत्मतत्व आहे, हे देहामध्ये आहे, परंतु ते त्याला शोधायचं कशा पद्धतीने शोधायचं। आणि आपण या ठिकाणी जमला, मी काय तुम्हाला धनद्रव्याचं गाठोडं घेऊन आलो का, की जादूची कांडी आणली का, की दिले पाटलाच्या हातात ती जादूची कांडी, फिरव बाबा या लोखंडावर सगळं सोनं होईल, फिरव बाबा या पोरावर त्याला लगेच नोकरी लागेल, फिरव बाबा त्या मुलीवर तिला लगेच मुलगा मिळेल, फिरव बाळू तळेकरच्या घरावर ते घराचं लगेच बंगला बनेल, असं काही नसतंय। सद्गुरू म्हणजे या देहामध्ये स्थित असणारं आत्मतत्व दाखवण्याचा प्रयत्न करणार एक व्यक्तिमत्व म्हणजे सद्गुरू। सद्गुरू म्हणजे हाडामासाचा पुतळा नाही। मी नेहमी सांगत असतो तुम्हाला, आता मी आल्यानंतर सर्वप्रथम मुगड्यांचं घर पाहिलं लागतं म्हणून मुगड्यांचं वळलो, तिथे बराच वेळ गेला। नंतर आमच्या बाळासाहेबांच्या मनात आलं, सयाजीच्या मनात आलं, यशवंताच्या मनात आलं की मग सद्गुरूला घरी घेऊन गेलं पाहिजे। गेलो तिथं षडोपचारे पूजा केली, 2-5 मिनिटं बसलो। परंतु ताई तुम्ही पूजा कोणाची केली? माझ्या देहाची केली की कोणाची केली हे बाळासाहेब तुम्ही तरी सांगायला पाहिजे। ही पूजा जी आपण करतो ती आपण देहाची पूजा करतो। आज सद्गुरू म्हणजे देह नव्हे। आजच्या प्रवचनामध्ये, आजच्या या संभाषणामध्ये सर्वप्रथम हे समजून घ्या, विशेषतः म्हणजे ज्या काही माझ्या मुली या ठिकाणी आहेत ना, मुलीच म्हणायचं त्यांना, त्या ज्या काही मुली या ठिकाणी आहेत, तुम्हाला मी विनंती करतो, या ठिकाणी जी तुम्ही माझी पूजा करता एक सद्गुरू म्हणून, ती देहाची पूजा करता। पाय धुतले, पायावर आबेल बुक्का वाहिला, फुलं वाहिली, अक्षदा वाहिल्या, सद्गुरूला चांगलं गोड खाऊ घातलं, सद्गुरूला चांगलं उंची कप वस्त्र प्रदान केलं, म्हणजे सद्गुरूची पूजा झाली असं समजायचं नाही। सद्गुरूची पूजा म्हणजे सद्गुरूच्या या हाडामासाच्या पुतळ्यामध्ये अंगीकृत असणारा, अधिष्ठित असणारा जो ज्ञानाचा अधिकार, त्या ज्ञानाच्या अधिकाराला तुम्ही सद्गुरू समजलं पाहिजे। सद्गुरू आपल्याला काय देतात? नेमकं काहीच नसतं सद्गुरू द्यायला। असं जर पाहिजे, मी समजा संसार करून धंदेवाईक मनुष्य आहे, माझी परिस्थिती जरा बरी, परंतु असे अनेक पंथांमधले आपण साधूजन पाहतो, भक्तजन पाहतो, सद्गुरू पाहतो, ते मुळात का केला झोळी लावून फिरतात, मुळात भगवी वस्त्र, चोकडी वस्त्र घालून फिरतात, कुठेतरी एखाद्या कुटियामध्ये राहतात। त्यांच्याकडून आपल्याला काय मिळतं? ते धन देतात, पाणूदान ते द्रव्य देतात, काही काय देतात ते नेमकं? आणि मग ते जे देतात ते आपण खऱ्या अर्थानं
जेव्हा स्वीकारतो आपल्या तनमन धनामध्ये त्याला साठवतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं सद्गुरूचं स्वरूप आपल्याला समजून आलेलं असतं. आणि आज आनंद का झाला तर कारण सद्गुरूच्या जवळ जे काही ज्ञान आहे, ज्ञानशक्ती आहे, ती ज्ञानशक्ती ग्रहण कशा पद्धतीने करायची यासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमलात. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी अतीव आनंद होतोय. कारण हे ज्ञान आपल्या प्रपंचामध्ये रममान असताना मिळत नाही. प्रपंचातून कुठेतरी आपण थोडी सवड काढली पाहिजे आणि त्या पद्धतीची सवड आपण आज सर्वांनी काढलेली आहे. त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि मूळ म्हणजे आजच्या बैठकीचा विषय झालो आपण की देव. आपण देव 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 ही संकल्पना मान्य करतो, बरोबर आहे विषय. देव कशाला म्हणतात, कशाला म्हणतात काही देव? घरात मूर्ती मांडली, फोटोची पूजा केली, एक घट भरून ठेवला नारळ, त्या पाण्यामध्ये ठेवला नारळाला कोंब येतो, त्याचा वृक्ष तयार होतो आतल्या आत, म्हणजे आपला देव घरात सजला असं म्हणतो, बरोबर आहे ना. कोण ज्योतिबाची सेवा करतं, कोण म्हसोबाची करतं, कोण बैरवनाथाची करतं, कोण दत्ताची करतं. भगवान अनेक देव दैवतांचे आपल्या हिंदू धर्मात 33 कोट देव सांगितले. आता ते 33 कोट आहेत का कोटी आहेत हे मी काही या ठिकाणी बोलू शकत नाही. परंतु आपण एक कुठल्या तरी दैवताला एक अधिष्ठित ठेवून आपण त्याची पूजा करतो. आपल्या देवाऱ्यामध्ये त्याला त्याची स्थापना करतो आणि आपल्या प्रपंचाचा गाडा हाकत असताना दैनंदिन पद्धतीनं त्या देवाऱ्यामध्ये आपण एक केंद्रित होत असतो. असू द्या तुमच्या 10 बाय 10च्या खोल्या, पण त्यात सुद्धा कुठेतरी तुम्ही देवाला जागा दिली सुद्धा का नाही दिली? एक देव म्हणून मग ज्योतिबा असेल, महालक्ष्मी असेल, किंवा कुठेतरी हरिबाबांचा फोटो असेल, गणपत बाबांचा फोटो असेल, किंवा कुठल्याही एखाद्या अन्य सद्गुरूंचा फोटो असेल, कुठेतरी एक अधिष्ठित म्हणून त्या ठिकाणी तुम्ही त्याची सेवा करता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो देवाच्या देवाऱ्यामध्ये तुमच्या देव आहे की नाही हा संशोधनाचा विषय. ती दगडाची मूर्ती असो किंवा लाकडाची असो किंवा कागदावरचं चित्र असो, परिस्थितीप्रमाणे कोणी पितळाची केलेली असते, कोणी तांब्याची केलेली असते, कोणी सोन्याची सुद्धा केलेली असते. ते तो भाग वेगळा. परंतु खऱ्या अर्थानं देव जर समजून घ्यायचा असेल तर आपण मी नेहमी एक उदाहरण सांगतो बघा पाटील. एखाद्या ठिकाणी उंबराचं झाड, औदुंबराचं झाड उगवतं. समजा टेलरच्या दारात औदुंबराचं झाड उगवलं. बापू आले, अरे या ठिकाणी दत्ताचा आदेश आणि दत्त महाराजांची मूर्ती बनव. मी त्या गावामध्ये गेलो यांच्या घरी की मला घेतात कुठेतरी कोल्हापूर सारख्या एखाद्या मोठ्या मूर्तिकाराकडे जातात. दत्ताची मूर्ती त्या ठिकाणी विकत घेतली जाते. अहो जो त्रिताळाचा स्वामी याला आपण समजतोय त्याला आपण विकत घ्यायला जातो, बरोबर आहे ना. तो त्याला घडवलं कोणी असतो नाही, कोणतरी एक वडार म्हणा, कोणतरी एक कारागीर कोणतरी असतो. त्या कारागिराला त्याला विठाळाचं काम नसतं, त्याला कशाचाच नियम मान्य नसतो. तो आपला दारू पितो, मटण खातो आणि ती मूर्ती घडवत बसतो, बरोबर आहे ना. परंतु घडवली कोणती मूर्ती? दत्ताची मूर्ती. विकत घ्यायला कोण गेले? टेलर आणि आम्ही गेलो. त्याला विचारले किंमत किती रे बाबा? तो सांगतो 20,000 रुपये. टेलर म्हणजे नाही राहू, जास्त पैसे होतात. मग मध्यस्थी बापू आम्ही असतोय, मध्यस्थी म्हणतात किती रुपयाला घ्यायची रे? त्याला विचारतो, तो म्हणतो 20,000. याला विचारलं, ते म्हणतात 10,000. मग आम्ही सुवर्ण मध्ये काढतो. दत्ताच्या मूर्तीची किंमत 15,000 रुपये फायनल करतो. 5,000 रुपये 20,000 त्याला देऊन टाकतो. ती देवाची किंमत आपण केली की नाही? त्या त्रिताळावर ज्याचं अधिष्ठान आहे त्याची किंमत किती केली आपण? काय असेल? 15,000. आपण किंमत केली की नाही त्याची? म्हणजे देवापेक्षा आपण मोठे ठरलो की नाही? खिशातून पैसे काढून 15,000 घालतोय आणि देव आपण घरी आणतोय. देव आणला की नाही विकत आपण? मग भक्ती कशाला करायला पाहिजे? तुम्ही जर देव विकत घेऊ शकता म्हटल्यानंतर तुम्ही पदपूजा करता कशासाठी? हा एक भाग झाला. पुन्हा त्या मूर्तीला भटब्राह्मणांच्या हातून त्या ठिकाणी काहीतरी षडोपचारितेची पूजा केली जाते. वाजत गाजत ती दारात आणली जाते. सडा चालवून लागतं, पुरणपोळीचं जेवण करतात,
पाहुणे रावळे गाव जमा होतं, ब्राह्मणांच्या हातून वेद पठण त्या ठिकाणी होतं आणि मग ते दत्तात्रय महाराज आपण त्या ठिकाणी अधिष्ठित करतो. बरोबर आहे ना? कुठून आलो त्या ठिकाणी देव पण त्या मूर्तीमध्ये? मूर्ती तर दगडाचीच आहे, वडिलांनी घडवलेली आहे. त्या ठिकाणी त्या मूर्तीमध्ये देव पण आलं कुठून? हा खऱ्या अर्थाने संशोधनाचा विषय. देवाचे देवत्व असे काही नाही, पण अनुभवल्या वाचून ते सापडणार नाही. त्यासाठी आपण त्याचा अनुभव घेतला पाहिजे आणि ते अनुभव देण्याचं काम खऱ्या अर्थानं अशा या मीटिंग मधून सद्गुरूच्या मुखातून होत असते. आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने आजची मीटिंग ही एक आगळ्या वेगळ्या पद्धतीची मीटिंग या ठिकाणी ठरणार आहे. कारण सुरुवात होतानाच आपल्याला वेळ 10 ते 2चं टायमिंग आपण सांगितलं, 12 वाजले सुरुवात होताना. जाऊ दे, आता थोडा वेळ झालेला आहे, परंतु प्रत्येकानं थोडं एक अर्धा पाऊण तास, जास्त बोलणं उचित ठरत नाही कारण वेळ जास्त झालेला आहे. एक अर्धा पाऊण तास आपण सर्वजण आपल्या मूळ विषयावर येऊ की देव जाणून घ्यायचा कसा, देवाचं स्वरूप नेमकं काय आणि त्या देवाला आपण आपल्या देहामध्ये कशा पद्धतीने शोधायचं, याच मुद्द्यावर आपण बोलू आणि नंतर आपलं संभाषण आपण थांबूया. एक कल्पना करा बरं, जेव्हा नव्हते मुळीच काही, चंद्र सूर्य तारे नाही, पाणी पवन शेषशाही नव्हती. आपण भूगोल शिकलेला, सगळे शिकलेले, थोडं 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 प्रत्येक जण शिकले. या सूर्यमालेची उत्पत्ती कशी झाली, ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली, याचे सिद्धांत अनेक जणांनी मांडले. थोडं विज्ञान सुद्धा यात समजावून सांगतो जातं. आता सूर्य विज्ञान कुठपर्यंत पोहोचलोय? सूर्य हा तप्त हेलियम वायूचा गोळा आहे. तो स्वतः भोवती गरगर 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 फिरतोय आणि तो फिरता फिरता त्यातून काही शिंतोडे, जसं चिखल जर असं आपण गोल 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 फिरवला की त्यातून काही शिंतोडे बाजूला पडतात ना, त्याचे शिंतोडे बाजूला उडाले आणि या ग्रह ताऱ्यांची निर्मिती झाली, ग्रहांची निर्मिती झाली, असं आपण समजतो. हे विज्ञान आहे. परंतु विज्ञान हे शोधू शकलं नाही अजून, कारण सूर्य हा तप्त हेलियम वायूचा गोळा आहे हे शोधलंय. आणि पण तो हेलियम वायू कुठून आला त्या ठिकाणी, याचा शोध विज्ञानाला लागला. सागर भाऊ तो गरगर फिरतोय. तुम्ही आता मला गाडीत बसले बरंच आनंदोलित करता, परंतु तो हेलियम वायू गरगर 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 फिरतोय, त्याला फिरवणारा कोण आहे हो त्या ठिकाणी? तुम्ही म्हणता हे भौगोलिक भौगोलिक ज्ञान आहे, भौगोलिक विषयामुळे तो गरगर फिरतोय. चुंबकीय त्या ठिकाणी शक्ती हे कुठली असेल म्हणून तो गरगर फिरतोय. नाना तर्क तुम्ही मांडणार, परंतु ते तर्क तरी त्या ठिकाणी एक कुठले कसे झाले? ग्रहांची निर्मिती झाली. विज्ञान तिथपर्यंतच पोहोचलं, विज्ञान त्याच्या पल्याड पोहोचलेलं नाही, परंतु आपलं अध्यात्म ज्ञान हे त्याच्या पल्याड पोहोचलेलं आहे. जेव्हा नव्हते मुळीच काही, चंद्र सूर्य तारे नाही, पाणी पवन शेषशाही नव्हती. तारेच नव्हते, ग्रह तारेच नव्हते, सूर्यच नव्हता, त्यावेळेस तो होता. तो कोण? हाच सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तोच प्रश्न आपल्याला सापडत नाही, विज्ञानाला सापडला नाही. तो प्रश्न अध्यात्म ज्ञानामध्ये त्याची उकल होते आणि तो जो काही त्या ठिकाणी जो कोण होता त्याचा शोध ज्याला ज्याला लागला त्याला आपल्या सर्वांनी ब्रह्मनिष्ठ आत्मज्ञानी अशा पदवी दिलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं त्याला शोधायचंय. तो कुठं आहे? तो या चराचरात अणुरेणू प्रमाणात सगळ्यात भरलेला आहे. जळीस्थळी काष्टी पाषाणात तो भरलेला आहे. मग तो शोधायचा म्हणजे नेमका कसा? सांगितलं बाळा सांगितलं जात बरं होऊन गेला, आता आणता येईल का? पाटलाला सांगितलं नाही नाही त्याची शेंडी पकडून जाणार, आणता येईल का? साधू संतांनी ज्यांनी महंतांनी ज्या आत्मज्ञानी ज्यांनी पद प्राप्त केले त्यांनी काय त्याचं वर्णन कसं केलंय? त्याला आकार नाही, त्याला रंग नाही, त्याला नाम नाही, अनाम अविनाश आढळ, अव्यक्त परात्पर निर्मळ, झी नानाम केवळ स्वयंस्वरूप म्हटले जाते. आपण परब्रह्म स्वरूप म्हणतो, विठ्ठलाला म्हणतो परब्रह्म, विठेवर उभं राहिलं परब्रह्म स्वरूप. आकार उकार मकार अर्धे मात्र आणि तुर्या यांनी साचार होऊन ते विठेवर उभं राहिलं म्हणतो आपण. त्याच्या पाठीमागचं प्रमाण असं आहे, जेव्हा नव्हते मुळीच काही चंद्र सूर्य तारे नाही,
पाणी कोण शेषशाही नव्हती तेव्हा तो निराकार होता. तो काय आता बोटानं दाखवता येत नाही, तो काय त्याला हात लावून दाखवता येत नाही किंवा त्याचं एक विशिष्ट वर्णन करता येत नाही. आपण जर एखाद्या गायीचं चित्र काढून तर गायीचं चित्र काढतो, परंतु त्याचं चित्र काढणं ते आजपर्यंत कुणालाही साध्य झालेलं नाही. परंतु तो निराकार ज्यावेळे बाबांनी काय म्हटले एका पदामध्ये, झाली इच्छा निराकाराची ओम गण राखी तयाच्या कुची तो होम झाला. हा विषय मागे झालेला आहे. आता ओम शब्दाचं जर आता या ठिकाणी सगळे आपले नामधारी लोक आर्थिक चार दोन समजा बाहेरचे, मला माफ करा बाबू, हे ज्ञान थोडं उघड केल्याशिवाय जमत नाही. ओम उच्चार आपण करतो, प्रत्येक जण करतो. ओम नमो शिवाय म्हणते कोणी, ओम नमो भगवते म्हणते कोणी. ओम आपल्या कवतीप्रमाणे पुढचे शाखा पल्लव आपण वाढवत चालतो, परंतु मूळ बीज हे अ अधिक ओ अधिक म हे तीन शब्द आहेत. पाहून झाला अ अधिक उ अधिक म. मंद पद्धतीने याचा उच्चार करा बरं तुम्ही. करा का ओम शब्द उच्चार कुठं आला? उच्चार ओमचा निर्माण झाला कसा झाला? या तीन अक्षरातून झाला. अ अधिक ओम अधिक म. थोडक्यात आकार अधिक उकार अधिक मकार, ते तीन एकत्र आले आणि तीन एकत्र येऊन त्याचा उच्चार झाला. आता आपण काय म्हणतो? दत्त 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 म्हणतो. रजोगुण तमोगुण याची जागा रजोगुण आणि तमोगुण आणि शुद्ध सत्वगुणाने घेतली. परंतु आपल्या धर्म मार्तंडाने काय केलं? या आकाराला ब्रह्माचे नातं जोडून टाकलं, उकाराचं विष्णूची नातं जोडून टाकलं आणि मकाराचं शिवाचे नातं जोडून टाकलं. पण ब्रह्मा विष्णू आणि मय ही बाजूला आहे, यात नाही काही. या ब्रह्मा विष्णू मयचं यात कुठलाही लवलेश नाही. यात लवलेश कोणता आहे? रज तम आणि सत्व या तीन त्रिगुण. रज तम आणि सत्व हे तीन त्रिगुण. ज्या ठिकाणी हे तीन त्रिगुण एकत्र येतात, तीन त्रिगुण एकत्र आले त्या ठिकाणी रजतम सत्व एकत्र आले, त्या ठिकाणी शुद्ध सत्व गुणाची उपज होते. आता त्यासाठी तुम्हाला रजगुण म्हणजे काय हे समजून सांगतो, तमोगुण म्हणजे काय हे समजून सांगतो आणि सत्वगुण म्हणजे काय हे समजून सांगतो. रजगुण समजून सांगायचं अशी विशिष्ट व्याख्या नाही. परंतु समजा आता आमचे अन्न आहे, शेतामध्ये पाणी भरलं, कष्ट केलं, दमले, थकले भरपूर, दुपारी 12 वाजता घरी जेवायला आले. काय झालं? जेवण करण्यासाठी घरी आले. जेवण करत असताना दरवाजा लावून घेतला, कुटुंब जेवायला बसल्या, दरवाजावर टकटक झाली. अण्णांचा बारा चढला, अण्णा बाहेर आले, दरवाजा उघडला. कारण तुला जेवणावळ वगैरे कळते की नाही? चालला तोंड घेऊन भिकाऱ्याला. भिकारी वाटत झाला तू. त्याला काय म्हटले? काय तुला कळते की नाही काय जेवणाची वेळ झालेली, चल जा पुढच्या घरी, असं अण्णा त्याला म्हणले. ही जी क्रिया आहे ती तमोगुणाचं प्रतीक. कसं झालं का तमोगुण? ते तमोगुणाचं प्रतीक. जा रे, तुला कळत नाही, तुझा पुढं. म्हणजे आपल्याकडून काही गोष्टी साध्य होत असताना सुद्धा आपण समोरच्या माणसावर कापतो. काही गोष्टी आपण आपल्या अंतर्भूत करून घेण्याऐवजी आपण समोरच्या व्यक्तिमत्वावर किंवा समोरच्या परिस्थितीवर आपण कोपिष्ट होतो. याला तमोगुणी म्हणायचं. आता याच्यातून पुढचं उदाहरण काय की अण्णा जेवायला बसले, बाहेरून टक 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 वाजलंय, भिकारी घरात आलाय, ओम भिक्षांनी असं काहीतरी म्हणलं तू बाहेरून. अण्णाला राग पण आलाय, पण अण्णा नको बाबा, बाहेरून भिकारी आलेला आहे, त्याच्या पोटाला 2 घास द्यावं म्हणून अण्णाने काय केलं? टोपल्यातून 2 पोळ्या उचलल्या आणि त्या भिकाऱ्याला नेऊन दिल्या. खा बाबा दापडू. म्हणजे
रागाचं आणि क्षमेचं एकत्रीकरण त्या ठिकाणी झालं. हे कशाचं प्रतीक आहे? रजोगुणाचं प्रतीक. लक्षात येते का तुमच्या मी काय बोलतोय? हे रजोगुणाचं प्रतीक. आता याच्या पुढचं उदाहरण कसं? अण्णा जेवायला म्हटले आणि एक भिकारी आला बाहेरून, त्यांनी टकटक केलं. अण्णा जेवता जेवता उठले, आपलं ताट उचललंय किंवा त्या भिकाऱ्याला हात आणलंय, त्याची पूजा, त्याचे हात वगैरे पूजा करून त्याला चूळ घालून ताटावर बसवलं आपल्या शेजारी. हे सत्वगुणाचं प्रतीक. आता मी काय म्हटलं? रज तम आणि सत्व या तीन त्रिगुण एकत्र झाल्यावर शुद्ध सत्वगुणाची उपज होते. राग, क्षमा आणि एक दान धर्म करण्याची वृत्ती, ही एकत्र आले, ते तीन गुण एकत्र आले, त्यातून शुद्ध सत्वगुणाची उपज होते. हा शुद्ध सत्वगुण काही सगळ्यांना प्राप्त होतो असं काही नाही. तो कुठेतरी लाखात एखाद्याला प्राप्त होतो. आणि ज्याला शुद्ध सत्वगुण प्राप्त झालाय तोच खरा दत्त समजायचा. दत्त म्हणजे तीन शिराचं, तीन मुंडे असणारा देव, किंवा दोन पाय असणारा देव, किंवा 6 हात असणारा देव, पाठीमागे गाय किंवा काय हे आपल्या धर्म मार्तंडाने त्याचं प्रतीक उभं केलं. परंतु खऱ्या अर्थानं दत्त जर समजून घ्यायचं असेल, गुरुदत्त जर आपल्याला समजून घ्यायचे असतील, तर रज तम सत्व येथील त्रिगुण एकत्र होऊन ज्या ठिकाणी शुद्ध सत्व, ज्या ठिकाणी जो गुण निर्माण होतो शुद्ध सत्वगुण, तो शुद्ध सत्वगुण म्हणजेच खऱ्या अर्थाने दत्त अवतार. त्याला आपण दत्त समजायचं आणि आपण त्या शुद्ध सत्वगुणाचीच खऱ्या अर्थाने पूजा केली पाहिजे. ही सर्वात महत्वाची बाब. या ठिकाणी आता तुम्हाला रज तम सत्व हे तीन त्रिगुण समजले का? हे तीन त्रिगुण एकत्र झाले, त्यातून शुद्ध सत्वगुणाची उपज झाली आणि त्या शुद्ध सत्वगुणातून तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण हे निर्माण झाले. त्या तीन त्रिगुणाच्या एकत्रीकरणामधून परब्रह्म स्वरूप म्हणजे दत्त स्वरूप आपण ज्याला म्हणतो. दत्त हे आपण दिलेले नाव आहे, परंतु रजतम हे सत्व त्रिगुण ज्यावेळेस एकत्रीकरण हे होते त्यावेळेस शुद्ध सत्वगुण होतो. त्या शुद्ध सत्वगुणाची उपज पुढे कशी होती? शुद्ध सत्वगुणातून रजोगुण झाला, रजोगुणातून तमोगुण झाला, तमोगुणातून सत्वगुण झाला आणि मग नंतर त्या ठिकाणी तीन त्रिगुण निर्माण झाल्यानंतर या जो निर्माता होता निराकारी आपलं तत्व, त्याला कुठेतरी आपण काहीतरी निर्मिती करावी अशी इच्छा झाली. इच्छा निराकाराची, ओम गणराची, याच्या कुशीत ओम झाला. ओम समजून आला तुम्हाला? आकार, उकार, मकार समजलं, रजतम सत्व हे समजलं, ब्रह्म विष्णू महेश हे तुमच्या लक्षात आलं. हे तीन त्रिगुण म्हणजे ओम. हे ओम शब्द आता हे कुठेही बाहेर बोलण्याचा विषय नाहीये. खुले पदानं किंवा व्यासपीठावरून खुल्या व्यासपीठावर बोलण्याचा हा यशवंताचा विषय नाही. हा विषय आपण सर्व नामधारी आहात म्हणून तुमच्या समोर मांडला. आतापर्यंत पांडुरंगा ओम 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 उच्चार करतो आपण. त्या ओमचं स्वरूप नेमकं काय ते स्वरूप मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. थोडा विषय तुमच्या आकलन शक्तीचा थोडासा बाहेरचा जरी वाटला, माझ्या लेकींना, माझ्या बहिणींना जरी हा विषय थोडा बाहेरचा वाटला तरी पण ओम या तीन शब्दाचं एकत्रीकरण झाल्यानंतर ओम उच्चार जो होतो त्या ओम उच्चारातूनच पुढे चालून सर्व सृष्टीची निर्मिती झालेली आहे. निराकाराचं प्रतीक खऱ्या अर्थानं तो ओम, त्यालाच नाद ब्रह्म आपल्या बंगल्याला लोकांनी दिलं. नाद ब्रह्म, ब्रह्म ब्रह्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ज्या आकार आधी उकार आधी मकार यापासून जो ओम शब्द तयार होतो त्या ओम शब्दाला आपण ब्रह्म समजायचं असतं. आणि या ब्रह्मापासूनच पुढे जाऊन ज्ञान, माया हे काही पुढचं. मग आता झाली इच्छा निराकाराची म्हणजे या ओमला इच्छा झाली. ओम गणराशी, या ओमला इच्छा झाली. त्या ओमला इच्छा झाल्यानंतर ओम गणराशी तयाच्या कुशीत सोहम झाला म्हणतात. आपण मंत्र देताना काय मंत्र दिला तुम्हाला कानात काय बोललो मी? मस्तकावर आज्ञाच्या करावरून अंगठा ठेवून तुमच्या मस्तकावर हात ठेवून कापराच्या ज्योतीकडे एकटक करून तुम्हाला त्या ठिकाणी गणेश दादा काय सांगितलं? सो अहम, सो अहम. हा सोहमच शब्द का सांगितला? असं मूळ तर शब्द ओम आहे, पण तुम्हाला सोहमच का सांगितला?
आता त्याचं खरं इंगित तुमच्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. थोडं अगदी मन देऊन तुम्ही ऐका. हा विषय तुम्हाला फार गहन वाटेल, परंतु हाच खऱ्या अर्थानं आपली ही सार्वभौम मीटिंग सगळ्यात पहिलीच आपली बैठक असल्यामुळं मी ह्या विषयावर मी आल्यापासून विचार करत होतो इथे या ठिकाणी बोलायचं काय. दादांनी त्याला वाट दाखवली थोडी, परंतु जरी थोडा तुम्हाला जड विषय वाटला तरी ओम अंगी सोहम उत्पत्ती कशी झाली, म्हणजे निराकारातून आकाराकडे कसं आलो याचं या ठिकाणी दडलेली गोष्ट आहे. म हे 3 अक्षर, हे 3 अक्षर हे मूळचे आलेले आहेत. कुठून आले? हे मूळचे आलेले आहेत. त्याला मूळबीज म्हटलेले आहे. त्याला काय म्हटलंय? मूळबीज. त्याला काय म्हटलंय? मूळ मार्ग. आणि या मूळबीजाला या ठिकाणी या ओम मधून काय झालं? त्या ओम शब्दातून ज्ञान प्रगट झालं. त्या जगामध्ये 2 शक्ती प्रभावानी आहे. तुम्ही जरी व्हॅनिटी व्हॅन चालवतात तर तुम्हाला काहीतरी ज्ञान झालं. सुरुवातीला ज्ञान झालं काहीतरी. तुम्ही आलात, शिराळा सोडून आला, त्या ठिकाणी घरगड्याचं काम केलं काही दिवस. तदनंतर तुम्ही कुठेतरी तुम्हाला अमिताभ बच्चन सारख्या माणसाची, हा मनुष्य अमिताभ बच्चनच्या अगदी जवळचा मनुष्य उभे राहा तुम्ही एकदा. अमिताभ बच्चन त्यांना अय पांडू अरे कुठं आहे तू अशा भाषेत माझ्या समोर बोललेलं मी पाहिजे. परंतु गावामधून एकदम एक वैफल्यग्रस्त म्हणून मुंबईमध्ये या ठिकाणी आलेले राजा काय नाही राजा गोसावींच्या बहिणीकडं घरगड्याचं काम केलं मनुष्य. अमिताभ बच्चनचं तिथं जाणं येणं असायचं आणि बच्चनने त्यांचा स्वभाव आवडलं. बच्चननी त्यांच्या घरात त्यांना निघलेले. बच्चनच्या घरात काय दिवस घेतली असं वाटतं तुम्हाला त्यांच्याकडे पाहिजे. अमिताभ बच्चननी त्यांना मार्ग दाखवला, त्यांना ज्ञान मिळालं त्या ठिकाणी की एक व्हॅनिटी व्हॅन घे, मी तुला या व्हॅनिटी व्हॅन मधून काय काय. व्हॅनिटी व्हॅन मध्ये कशाला म्हणतात की जे मोठे मोठे पुढारी वगैरे असतात ते सभास्थळी गेल्यानंतर त्या सभेच्या ठिकाणी म्हणजे बाथरूम नसतं किंवा काय काय असं अनेक सुविधा नसतात. त्या सुविधा त्याला त्या ठिकाणी द्यावं लागतं. म्हणून त्या वाहनामध्ये मोठी गाडी असते, त्या गाडीमध्ये सर्व सोयीयुक्त असतात. तिथं आंघोळीची सोय असते, बाथरूम असतं, सगळं असतं. मग अशा पद्धतीनं त्या माणसानं त्याला ज्ञान झालं कुठतरी आणि त्या ज्ञानावर हुकूम त्यांनी एक व्हॅनिटी व्हॅन घेतली. ज्ञानावर हुकूम क्रिया चालू झाली. या जगामध्ये सांगायचं तात्पर्य काय आहे या ठिकाणी की ज्ञान आणि क्रिया या 2 गोष्टी या 3 अक्षरातून फायदा झाला. पुढं पृथ्वी तयार झाली नाही, प्राणी तयार झाला नाही, काही तयार झालं नाही. सर्वप्रथम सागर भाऊ काय तयार झालं? ज्ञान. त्या ओम या अक्षरामधून त्या नाद ब्रह्ममधून ज्ञान प्रसवलं आणि ज्ञानाबरोबर हुकूम क्रिया. ज्ञान आणि क्रिया शक्ती या 2 शक्ती या जगात तानाजी कार्यरत आहे. तुम्ही गावात कुठून इथं का आले? गावात कुठेतरी तुम्हाला जाणीव झाली की आपण काहीतरी 2 रुपये कमवले पाहिजेत म्हणजे येते. आणि मग हे कमवलं पाहिजे जिथपर्यंत तुम्हाला प्रचिती आल्यानंतर तुम्ही हालचाल करणार ना. नदी भरलेली आहे, नदीतून पलीकडे जायचंय म्हटल्यानंतर एकतर डुबक्या मारत जावं लागेल किंवा ज्याला पोहता येते म्हणजे त्या ठिकाणी पोहायचं ज्ञान, पलीकडे जायचंय म्हणून पोहायचं ज्ञान झालं ना. तो पोहायला शिकलं म्हणजे क्रिया झाली. आणि ज्ञानाने आणि क्रियेने या याच्या संगमातून हा मार्ग त्या ठिकाणी चालू झाला. आणि मग त्या ठिकाणी आता या ठिकाणी माता माऊली आहेत बऱ्याच. मानवाची निर्मिती कशी होते? अध्यात्मशास्त्राच्या नियमानुसार तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी हे निराकारी आत्मतत्व सर्वप्रथम बापाच्या देहामध्ये काही काळ वास्तव्याला राहतो. तुम्ही अनुभव घेतलेला आहे. बापाच्या देहामध्ये काही काळ हे निराकारी आत्मतत्व वास्तव्याला राहतं. आणि मग आईच्या आणि बापाच्या जवळीकेतून बापाच्या ब्रह्मनाडीमधून मस्तकापासून ब्रह्मनाडी आपल्या गुप्त अवयवापर्यंत आहे.
मस्तक आपण ते निराकारी आत्मतत्व हा विषय तुम्हाला दुसरीकडे पुढे ऐकायला भेटणार. त्या निराकारी आत्मतत्व त्या ब्रह्मनाडीमधून आईच्या ब्रह्मकमळामध्ये अवतीर्ण होतं. त्या आईलाही कळत नाही आणि बापालाही कळत नाही. तुम्हाला जर एक आई बापाला जर एक कळलं असतं तर मग हा मोठा ठेव करायची गरजच नव्हती, त्याची शोध घ्यायची गरजच नव्हती. खऱ्या अर्थाने हा शोध महत्वाचा आहे. ते निराकारी असतं, त्याला आकार नसतो. अनाम अविनाश आढळ अव्यक्त परात्पर निर्मळ अशा पद्धतीचं ते निराकारी आत्मतत्व असतं. ते ब्रह्मनाडीमधून आईच्या ब्रह्मकमळामध्ये अवतीर्ण होतं. मग ते ज्ञानतत्व जे आहे त्याला ज्ञानतत्व म्हटलेलं आहे. त्या ज्ञानतत्वाला त्या ठिकाणी शाहीर ते रजगुण मगाशी बोललेलं मी, तमोगुण आणि सत्वगुण त्या निराकारी आत्मतत्वाला वेष्टित केलं जातं त्या ठिकाणी. म्हणजे जसं एखाद्या पाण्यामध्ये छोटासा मणी पडतो एखादा किंवा शेंगदाणा पडतो पाण्यामध्ये, त्या ठिकाणी काही हवा पाणी असतं का? परंतु तू शेंगदाण्याला अंकुर फुटतोच की नाही. तसं त्या निराकारी आत्मतत्वाला त्या ठिकाणी त्या पंचमहाभूताच्या माध्यमातून पृथ्वी तत्व, आप तत्व, तेज तत्व, वायू तत्व, आकाश तत्व, रजगुण, तमोगुण, सत्वगुण, हे 3 त्रिगुण या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते निराकारी आत्मतत्व वेष्टित केलं जातं आणि ते निराकारी आत्मतत्वाला त्या ठिकाणी आकार यायला. आता आपण म्हणतो आला आकाराला, ते पहिल्या म्हशी काय झालं, दुसऱ्या म्हशी काय झालं, आमची शाहीर सांगतात ओरडू ओरडू. पहिल्या मासात काय झालं, दुसऱ्या महिन्याला काय झालं, तिसऱ्या महिन्याला काय झालं, 4व्या महिन्याला काय झालं, 9व्या महिन्यापर्यंत कशी कशी प्रगती होत जाते हे सगळं सांगितलं जातं. नंतर ते बाळ ठराविक कालखंडानंतर बाहेर येतं. आपल्या घरातच हा विषय झाला, तोच विषय या ठिकाणी घ्यायची वेळ आहे. तर जे कोणी पहिल्या मंडळापैकी अनुभव असेल त्यांनी समजून घ्यायचा. बाळ बाहेर आल्यानंतर श्वासोश्वास चालू होतो की नाही बाळा? साहेब श्वास पहिला टाकतं बाळ का बाहेरचा श्वास पहिला आत घेत? ज्या कोणी बाळंतपण केलं, ज्या माऊलीला बाळंतपणाचा अनुभव असेल त्यांनी समजून घ्यायचे. बाळ बाहेर आल्यानंतर ती दाई किंवा ती नर्स जी असते जवळ बाळंत करणारी बाई, ती बाळाच्या मुखात पहिलं बोट घालते आणि मुखामधले जी काही गर्भजल असते ज्याला आपण विटाळ म्हणतो, तर विटाळ ती तोंडातून बाहेर काढते. आणि मग बाळ काय करतो, ताई आतली हवा बाहेर सोडतं. पहिले बाहेरची हवा घेत नाही. यार कोणाला अनुभव आला असेल तर बघा, त्यांनी बाळ आतली हवा बाहेर सोडतं, बाहेरची हवा आत घेत नाही. आणि जी हवा ते बाहेर सोडतं बाळ त्याला आपण हंकार म्हणतो. हंकार पाटील प्रकाशराव अध्यात्माचा भाग आहे, तुम्हाला कामाला येईल. बाळ पहिलं काय सोडतं? हंकार, हम श्वास बाहेर सोडतं. आणि ज्यावेळेस त्यात तोंड बिन तोपर्यंत नाक बीक मोकळं झालेलं असतं ना, आणि मग तदनंतर पाठवताना बाळ बाहेरचा श्वास आत घेतं. त्याला आपण सकार म्हणतो. सकार म्हणजे माया. तोपर्यंत त्या देहाला माया पोचलेली नसते, त्या देहाला तोपर्यंत महत्व आलेलं नसतं. परंतु ज्यावेळेस तो बाहेरचा श्वास आत जातो त्यावेळेस त्याला सकार म्हणतात. ज्यावेळेस तो श्वास आत जातो त्यावेळेस ते बाळ लगेच ओरडायला सुरुवात करतं, त्या काय काय आमची साहेब सांगतात ते आत म्हणलं मला बाहेर काढ, मी तुझी सेवा करेन. आणि बाहेर आल्यानंतर लगेच बदलून पडलं, मी कव्हा कव्हा म्हणलं, कव्हा कव्हा असं करत होते. आता यांनी वर्णन केले, परंतु खरा गर्भितार्थ हा आहे की बाळ पहिला हंकार सोडतं आणि नंतर सकार आत घेतं. हं स हं स हं स म्हणजे बाहेर पडताना हंस शब्द होतो आणि आत जाताना स शब्द होतो. त्याला हंस ध्वनी म्हटलेलं आहे. आपल्या हिंदू धर्म तत्व प्रणालीचा सर्वात महत्वाचा गाभा आज मी तुमच्या समोर मांडलाय. हंस काही लक्षात येत आहे का तुमच्या? डोक्यावरून जाते नाही ना?
हौम स, श्वास बाहेर पडताना हौम, आत जाताना स. मग हे हंस ध्वनी हात चालू झाला त्या ठिकाणी. त्याला माया कळायला लागली, त्याला मी कोण आहे याची जाणीव झाली, त्याला माझी आई कळायला लागली, त्याला माझा बाप कळायला लागला, नंतर माझा भाऊ कळायला लागला, माझी आजी कळायला लागली, आजा कळायला लागला, वाडी कळायला लागली, गाव कळायला लागलं, तालुका कळायला लागला, जिल्हा कळायला लागला, सगळं कळायला लागलं त्याला. म्हणजे त्या ठिकाणी त्याला ममत्व निर्माण झालं, माया निर्माण झाली. आणि या मायेच्या अधीन राहून तो त्याचं जीवन जगायला लागला. मग जेव्हा नव्हते मुळीच काही चंद्र सूर्य तारे नाही, पाणी पवन शेषशाही नव्हती, तेव्हा तो होता. तो कुठं आला? कुठं आला तो आता? या देहात आला की नाही? आला की नाही देहात? त्याला पण तो देहात आला, पण तो राहिला नाही ना. जो निराकारी होता, ओम स्वरूप ज्याचं होतं, तो ओम स्वरूप तो राहिलाच नाही. त्याला सकार आणि अहंकार मिळाले. म्हणजे अ उ म या 3 अक्षरामध्ये हम आणि स मिळवावर काय होतं? आता सोहमची फोड जर केली आपण, स अधिक अ अधिक ह अधिक म म्हणजे 5 अक्षराचं सोहम झाला. सो स अ ह म हे 5 अक्षर झाले, आता सोहम झाला. आणि या सोहम मध्ये हंकार म्हणजे त्याला आपण शिवरूप म्हणायचो. आणि सकार म्हणजे याला काय म्हणायचं? माया. सकार आणि अहंकार त्यात मिसळले. सकार आणि अहंकार त्यात मिसळले. सोम मध्ये सकार, ओम मध्ये सकार आणि अहंकार मिसळले, त्यात सोहम झाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की निराकार होता म्हणजे ओम, जीव दशेत आला, शरीरात आला, त्या ठिकाणी तो सोहम बनला. आणि मग आता आपण सगळे सोम दशेत वागतो. यार जीवदशा म्हणजे सोम, आपण कुठं वागतो? सोम दशेमध्ये वागतो. आणि मग या सोहम दशेमधून आपल्याला मोकळं व्हायचंय आणि आपल्याला ओम या 3 शब्दाचा शोध घ्यायचा आहे. मग सोम मधून स आणि हम काढायचंय आपल्याला. कसा काढायचा? 5 अक्षर सांगितले मी. सोमचे 5 अक्षर लक्षात येते का तुमच्या? जरी नाही लक्षात आलं तरी लक्ष द्या. तुमच्या आपोआप कुठेतरी वाचण्यात वगैरे आल्यानंतर ते लक्षात येईल. सोहम मधून स आणि हम काढायचा आहे. आणि तो काढला समजा या 5 अक्षरांमधून. गणेशराव किती अक्षर उरतील? 3. कोणते उरतील दादा? अ ओ म. बरोबर आहे ना? हे 3 अक्षर उरतील. हे 3 अक्षर कशाचं प्रतीक सांगितलेलं आहे? निराकार त्या मूळचं प्रतीक सांगितलेलं आहे. मग ते मूळचं प्रतीक आपल्याला सापडेल की नाही? परंतु त्या अगोदर आपल्याला 2 अक्षर काढावं लागतील नाही. मग हे 2 अक्षर कशा पद्धतीने काढायचे यासाठी खऱ्या अर्थानं आपला सगळा उघड असतो. आपण गुरुपट घेतो, गुरुबैठका घेतो, कार्यक्रम करतात, मोठ्या मोठ्या कविता ती शायर लोक गातात, आमचे सारखे माणसं त्याच्या भोवती अगदी सगळा तनमनधनाने त्या ठिकाणी वापरतात. बापू सारखे आहेत, सगळेच माणसं आपले अण्णा आहेत. हे कशासाठी तर पडतात एवढं? आता अन्न तिथं गावाकडलं सगळं बडी मोठी शेती आहे या माणसाची. त्या माणसाची शेती तुम्हाला तर माहिती आहे. शिराळकर या माणसाची शेती भली मोठी आहे, पण सगळी शेतीचं सगळं तंत्र सोडून त्या आधी आले नाही. बापू आले, प्रत्येक जण व्यापातून या ठिकाणी वेळ काढून आला. कशासाठी आला? आपल्याला या ठिकाणी हम आणि स त्या सोहम मधून बाजूला काढायचे. ती कशी काढायचे? दादा मी मुद्दाम हा मूळचा विषय घेतलाय बरं का. हा विषय सगळ्यात मूळचा विषय. माझ्या लेखी बाळांना हा विषय कळतो की नाही हा थोडासा अभ्यासाचा विषय, परंतु तरी जरी नाही कळलं तरी थोडं लक्ष देऊन ऐका. मागा थोडी चुळबुळ चालू झाल्यासारखं वाटते. चुळबुळ नाही ना? कंटाळा नाही आला ना? बरं मी नंतर विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देणार ना?
मी समजा आता मी जे काही बोललो त्यापैकी काही जरी एखादा शब्द मी विचारला तर त्याचे उत्तर द्या. त्या बघा सर्वात महत्वाचं मी काय सांगितलंय, सोम शब्दाची फोड कशी केली, 5 अक्षरात केली. स अधिक अ अधिक ह अधिक म असं सोहम असा शब्द केलाय बरं का. त्यातून 2 अक्षर काढायचे बाजूला, हम आणि स, हे तर सांगितले ना. आता आपण ओंकाराचं चित्र पाहतो. पाठावर मी सगळ्यांना समजून सांगितलं, हे आकार, खाली उकार, पुढचं वेग मकार, अर्धा चंद्र अर्धी मात्रा, वरचा टिंब तुर्या. आता या ठिकाणी या अर्धी मात्रा म्हणजे स समजायचा आणि वरचा टिंब म्हणजे हम समजायचा, हम शिवरूप. आता ते हम बाजूला काढायचे, स बाजूला काढायचे. कसा काढणार तुम्ही? अरे पण मी आजपर्यंत सांगितलं काय तुम्हाला? हेच सांगितलं तुम्हाला. ध्यानाला वाटल्यानंतर काय कसं करायचं, काय करायचं, मी आता इथं गर्दी आपल्याला तो प्रयोग करता येणार नाही. परंतु गणेशराव, आपण ज्यावेळेस ध्यानाला बसतो, श्वासात जाताना सो, बाहेर पडताना हम, सो हम, आधारा दोन्हीचं एकत्रीकरण केलं तर आधारा सोहम. परंतु या जाताना आणि येताना याच्यातून सकारण आणि अंकार बाजूला काढायचं आहे. ते काय असं साबण लावलं आणि बाजूला काढा असं होईल का? नाही. मी तिची गडी आणली की निसली, सडकी भाजी बाजूला काढली, चांगली बाजूला ठेवली, असं आहे काही नाही. मग हे बाजूला काढायची युक्ती काय? आणि हीच युक्ती आपण आपल्या गुरुपाठावर प्रत्येकाला दिलेली. काल तुम्हाला बोललेलं पडतं ना. हा, तुमचा आता मी काय थोडंसं माझं भ्रम झालाय, मला काय तुम्ही लक्षात येईल. मी मागापासून बघतोय. अच्छा, मराठी समजते आपल्या मनावर कुठं? अच्छा, धन्यवाद. तर मग आज सकाळ, आता तुमच्याकडे तर हे जास्त ज्ञान चालते. मी जाऊन आलो, अजमेरला जाऊन आलो, ब्रह्मदेवाच्या तळ्यात जाऊन आलो, तिथं तिथपर्यंत पुष्कर तलावामध्ये जाऊन आलो, सगळं त्या ठिकाणची माहिती घेऊन आलो. आता मग अहंकार आणि साकार बाजूला काढायचा आहे. साधक समाधीला बसला, ध्यानाला बसला, ध्यानाला बसला म्हणजे ती वळवळ करायची असं नाही, जगाला दाखवायचे म्हणून ध्यानाला नाही बसायचं. आपल्या नाकाच्या शेंड्यावर जर स्थिर करा, नेत्रपाती स्थिर करा, असू द्या खोल्या बारकाली असू द्या, दलदल असू द्या, गडबड असू द्या, परंतु एक 5 मिनिटं यातून जरी तुम्हाला फायदा नाही काय झाला तर तोटा तुमचा नक्कीच होणार नाही. कधी वर्षी जाईल तू उद्यापासून बस सुरू कर. कशी बस, कुठल्या मांडीवर बस, तू कशी बस, जसं तुम्हाला सोपं वाटलं अशा पद्धतीने बसा. अंका, तर्जनी, मध्यमा, अनामिका, करंगळी, हे 5 बोटाचे नाव. मी प्रश्न विचारले ना का तुम्हाला? आता याला काय म्हणायचं? अंका. हे काय? तर्जनी. हे काय? मध्यमा. हे काय? अनामिका. हे काय? हे सर्वात महत्वाचं म्हणजे स्त्रियांना जास्त माहिती पाहिजे. अंका, मध्यम, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करंगळी. आता ध्यानाला बसायची अवस्था जर पाहिजे असेल तर आपण तर नाम दिलेले तुम्हाला प्रत्येकाला. श्वास आत जाताना काय, श्वास बाहेर पडताना काय. सो अहम, सो अहम, सो अहम, हा आपला मूळ मंत्र सांगितला तुम्हाला. या सोहम मध्ये ओम दडलेला हे समजून सांगितलं. ओम दडलेला शोधण्यासाठी अहम आणि स बाजूला काढायचा आहे हे बी समजून सांगितलं. समजलं का इथपर्यंत सगळं? नक्की समजलं का? नक्की समजलं का? नाही. पुन्हा सांगू. म्हणजे या 5 अक्षरामधून 2 अक्षर बाजूला काढायचे आणि 3 अक्षर आपल्याला शिल्लक ठेवायचे. आणि त्या 3 अक्षराभोवतीच आपल्याला खऱ्या अर्थानं आपलं हे सगळे विचार शृंखला फिरवायचे. मग आता आपण श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित केलं. या तर्जनी आणि अंगठा
हे दोन्ही बोटांची शेंडे आपण एकाला एक मिळवले, दोन्ही हाताचे मिळवले, मिळवा बरं सगळेजण. आणि हे उरलेले जे 3 बोट आहेत ना ते अगदी टाईट ठेवायचे, पेंटर टाईट टाईट, हे बोट 3 टाईट ठेवायची कडक अशा. हा ते असे लूज ठेवायचे नाही. ह्या बा इथपर्यंत रग लागली कोपरापर्यंत. पहा तुम्ही प्रत्येक जण अभ्यास करून बघा. ताई बोट घ्यायची, कडक ठेवायची, कडक. हे बघा असे ताई, हे असे वाकले नाही पाहिजे. हे बघा कडक. इथं रग लागते का? इथं वेदना होतात का? सगळ्यात महत्वाचं गमत घ्या बघा. या वेदना का होतात? त्या वेदना थोड्या काळासाठी होतात आणि नाकाच्या शेंड्यावर नजर स्थिर केली आपण अशी. आता इथं तो प्रयोग करता येणार नाही आपल्याला, गर्दी जास्त आहे. नाकाच्या शेंड्यावर नजर स्थिर केली, स्थिर होता 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 नजर ती ऑटोमॅटिकली वर जाते. बुबुळ आपले वळवळ करतात डोळ्याची, करू नये त्यांना बुबुळ वळवळ, परंतु पुन्हा नाकाच्या शेंड्यावर आणायचं बुबुळ. जरी वळवळ झाली नजरेची तरी ती पुन्हा नाकाच्या शेंड्यावर आणायची. ही येते थोड्या काळानंतर, परंतु ती नजर ज्यावेळेस नाकाच्या शेंड्यावर एक येते ना त्यावेळी ती रग वगैरे लागलेली आपोआप नाहीशी लागली असते. आणि ज्यावेळेस आपली नजर त्या नाकाच्या, त्याला नासिकाग्र म्हणतात, त्या नासिकाग्रावर ज्यावेळेस आपली नजर स्थिर होईल त्यावेळेस आपल्याला एक वेगळे आनंद, वेगळे अनुभव यायला लागतात. हे सोपं आहे फार, फक्त आपण करत नाही, आपण त्या मार्गाकडे जात नाही म्हणून आपल्याला ते अवघड वाटतं. आपण त्या मार्गाकडे जात नाही म्हणून आपल्याला ते अवघड वाटतं. पण जो त्या मार्गाकडे निघतोय ना त्याला हे फार सोपं आहे. दादा याला काही वेळ द्यायची गरज नाही तुम्हाला. फार 10-5 मिनिटासाठी तुम्ही घरातली घरात बसू शकता. आज आपण कितीतरी ठिकाणी जाऊन बसतो, त्या मित्राकडे जातो, त्या वाढदिवसाला जातो, त्या वाढदिवसाला जातो, पुढं फिरतो. ह्या मैत्रिणीचा जाता की नाही तुम्ही? आणखी कुंकू हळदी कुंकूला बोलवले, तिथं 5 मिनिटाचं काम असतं पण तुम्ही 5 तास घालायचं का नाही? घालायचं का नाही पाटील? मग माझं काय म्हणणं आहे, तुम्ही फक्त यासाठी 5-10 मिनिटं सुरुवातीला द्या. तुम्हाला जर आजच्यात गोडी लागली तर करा, पुढचं भगवान करू नका. गोडी नाही वाटली, तुम्हाला कडू वाटायला लागले करू नका. तुम्हाला हे जर आपल्या आवाक्याच्या बाहेर जे असं वाटलं तर जरूर करू नका. परंतु आपली कुवत कितपर्यंत येतं समजून घ्यायचा की नाही. समजा आता आपण एखाद्या महिलेला, आता बघा आम्ही काय काय पदार्थ खाला तो, मी आजच खाला तो पदार्थ, मखाना का काय ते. आता आम्हाला तो पदार्थच माहित नाही बनवायचा कसा. परंतु आता मंडळींनी माझ्या पाहिलाय, तिला घरी जाऊन मी मखाना आणून देणार, तिला बनवायला सांगणार. तिने जर बनवण्याचा प्रयत्न केला तरच सापडेल ना तुम्हाला, तरच करता येईल ना. का नुसतं आपण नाही खाल्लं होतं, ते कसं काय होतं, चांगलं लागलं होतं, ते बरं होतं. अरे पण तू तुला बनवताच येत नाही, तू बनवायचा प्रयत्न कर ना. बनवायचा प्रयत्न केला तर मी म्हणतो थोडं खारट तुरट होईल, बिघडेल थोडं बनवून. पण जर एकदा जर ते जमलं तर, तो पदार्थ बनवायला जर जमला तर कायमच करणार का नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे हा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आपापलं दैनंदिन जीवन जगत असताना आमचं म्हणणं अजिबात नाही तुम्ही रूम सोडा किंवा बाहेर जा, पुढे मंदिरात जा किंवा काय करा. आणि त्याच्या पाठीमागे अनेक नियम आहेत, परंतु एवढे नियम पाळणं आजच्या या कलियुगामध्ये किंवा या धकाधकीत जीवनामध्ये शक्य होणार नाही. त्याला कुठेतरी जाऊन एक छोटा जो झरावा असणारा पाहिजे, त्याला त्या झऱ्याच्या किनाऱ्याला एखादं शिवमंदिर पाहिजे, त्या शिवमंदिराच्या प्रांगणामध्ये उत्तरेकडे तोंड करून बसलं पाहिजे आणि त्या ठिकाणी केलं पाहिजे. हे जुन्या काळी हे शक्य होतं. त्या काळी त्यांना ते साध्य व्हायचं, त्यांना उन्मुनी अवस्था प्राप्त व्हायची. परंतु आजच्या काळात आमचं म्हणणं तुम्हाला उन्मुनी नका प्राप्त करू, तुम्ही कोणतंही जागृत करू नका, परंतु मी कोण आहे इथपर्यंतची प्राप्ती तर तुम्ही आज करून घेऊ शकता की नाही. मी बबन चौरे आहे हे सोडून द्या, परंतु मी एक माणूस आहे. आज ती माणूस रोग चर्मानं मी युक्त आहे. 5 कर्मेंद्रिय मला दिलेत, 5 ज्ञानेंद्रिय मला दिलेत, मन पवन बुद्धी मला दिलेली आहे. आणि या सर्वांच्या जे आधिपत्यात राहून मी माझं जीवन जगतोय. मी म्हणजे एक आत्मा आहे, मी म्हणजे एक आत्मतत्व आहे, मी म्हणजे एक तत्व आहे, मी म्हणजे एक निराकारी तत्व आहे. एवढं जरी कळलं तरी माझा गुरुमार्ग सफल झाला असं समजतो. कारण
खरं पाहिजे जर गेलं तर आपण खऱ्या अर्थाने हेच शोधलं पाहिजे. आता तुम्ही सगळे कंटाळल्यासारखं वाटतंय मला थोडंसं. कसं असते मग दादाने बोललोय प्रपंच करून परमार्थ साधा आत्मसुखाचा लाभ घ्यावा आणि ती मोक्ष पद्धत शोधावा तरी मानव निवडणं. परमेश्वराने आपला देह का बनवला असा राजस्थानी बाबू का बनवला आपला देह असा बघा. इतर जनावर आहेत 84 लक्ष योनीचा विस्तार आहे. पुन्हा पुन्हा तेच तोच विषय सांगणे योग्य नाही. त्यात जारद अंड स्वेदन आणि उद्भिचे 4 खाणी आहेत. काही जीव दारातून जन्माला येतात म्हणजे आपण दारातून आलेले जीव. काही उद्भिज आहेत जमिनीमधून उगवतात. काही स्वेदज आहेत काही घामासारख्या पदार्थापासून निर्माण होतात. काही जारद अंड उद्भिज स्वेदज काही अंड्यामध्ये जन्माला येतात पशु पक्षी वगैरे. काही सर्पजन्य असे सर्पजन्य अंड्यामधून जन्माला येतात. या 4 खाणीमधून 84 लक्ष योनीचा विस्तार. आणि यात मग त्या 84 लक्ष योनीमध्ये काही जनावर आहेत काही पशु पक्षी आहेत काही वेली आहेत काही झुडपे आहेत काही अनेक प्राणी आहेत. चिंचू सारखे सापासारखे प्राणी आहेत. त्या सगळ्यांना 5 विषय जे सांगितले शब्द आता ध्यानात ठेवा का. मी 5 विषय विचारणार तुम्हाला सांगते. शब्द रूप रस आणि स्पर्श गंध. शब्द म्हणजे काय वाचा वाणी. रूप म्हणजे दिसणारा आकार. गंध म्हणजे काय श्वास घ्यायची जी कला. स्पर्श म्हणजे त्वचेला बोट लावल्यानंतर स्पर्श होतो. बरोबर आहे ना. हे 5 विषय झाले. शब्द रूप रस स्पर्श आणि गंध. एक चमत्कार तुमच्या समोर मी आज सांगतो त्या ठिकाणी प्रतीत करतो. या पृथ्वी तलावर जेवढे प्राणी आहेत ना त्या प्रत्येक प्राण्याला हे 5 विषय नाही आहेत. फक्त मानव हाच एकमेव प्राणी असा आहे की मानव कोणी म्हणजे थोडक्यात वानर वगैरे सगळे आहेत. यात फक्त ते आला ते 5 विषय दिलेले. मनुष्य बोलू शकतो वास घेऊ शकतो पाहू शकतो स्पर्श ज्ञान आहे आणि गंध ज्ञान आहे. वास येतो की नाही. एखाद्या ठिकाणी घाण दिली तर आपण लांब जातो. एखाद्या ठिकाणी चांगला वास आला तर आपण प्रफुल्लित होतो. ते 5 विषय फक्त या मानवी देहालाच आहे. मग परमेश्वराने मानवालाच का दिले 5 विषय. एखाद्या सापाला का नाही दिले गरुडाला का नाही दिले किंवा बैलाला का नाही दिले. बरोबर आहे ना पाटील. ते मानवालाच का परिपूर्ण दिले. पुन्हा परिपूर्ण अवस्थेतला मेंदू मानवालाच का दिला. इतर प्राण्यांना मेंदू आहेत का असे प्रबळ. आपला मानवानं चंद्र गाठलाय मंगळ गाठलाय. मंगळावर यान माणूस बुद्धीच्या जोरावर इथून हाताळतोय. बरोबर आहे ना. म्हणजे बुद्धी परिपूर्ण आहे म्हणूनच ना बैलाला साध्य होईल काही गाढवाला साध्य होईल का घोड्याला साध्य होईल काही नाही होणार. म्हणजे मेंदू सुद्धा प्रबळ दिला मानवाला. मन गेलं की नाही. मन तुमचं व्हॅनिटी व्हॅलमध्ये तुमचं राजस्थानला मन गेलं की नाही. अजमेर गेलं दर्ग्यावर आलं दर्गा पाहून मग दर्गा पाहून आलं महालक्ष्मी जवळ लगेच. म्हणजे किती गती आहे त्या मनाची. पवन म्हणजे माणूस श्वास घेऊ शकतो. श्वास घेतलेला श्वास तो दाबू शकतो. त्या दाबण्यात मध्ये फार मोठा अर्थ दडलेला आहे. हे का सांगतोय मी की तोच अर्थ मला खरा तुमच्या पुढे उघड करायचा. तर 5 विषय कोणी सांगितलं मी. शब्द रूप रस स्पर्श आणि गंध. शब्द म्हणजे वाचा रूप म्हणजे आकार रस म्हणजे जिभेला कळतो चव आणि गंध म्हणजे नाकाला कळते नाकाला जे वास येतो तो आणि रूप म्हणजे नजरेला कळतं ते रूपड. शब्द रूप रस स्पर्श आणि गंध हे 5 विषय ध्यानात ठेवा. ते फक्त मानवालाच परिपूर्ण अवस्थेमध्ये आहे. काही प्राण्यांना आहेत परंतु परिपूर्ण अवस्थेत नाही. माकडासारख्या प्राण्याला ते आहेत परंतु ते अति परिपूर्ण नाहीये एवढं मानवाला आहे. परमेश्वराने 5 कर्मेंद्रिय दिले. कर्मेंद्रिय म्हणजे काय हात पाय वगैरे वगैरे कर्म करू शकतो मनुष्य. त्यांनी कर्म करून तो त्या ठिकाणी निर्मिती करू शकतो. या ठिकाणी उभारणी करू शकतो. म्हणजे ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्तीचा संगम तो साधू शकतो. मग या ठिकाणी
5 कर्मेंद्रिय दिले, 5 ज्ञानेंद्रिय पण दिले. 5 कर्मेंद्रिय प्रबळ, 5 ज्ञानेंद्रिय प्रबळ, मन बुद्धी प्रबळ, देहामधलं सगळं अवस्था. बाबांनी एका कवितेमध्ये म्हटलंय, तू अभंग ईश्वर खरा, हा देह केला निर्मळ धन्य ईश्वरा, साऱ्या पिंडात भरला वारा, मुख्य कामगार गडी 36, 5, 3 आणि 12. हे काय भानगडी हो? जशी आता तुमची फॅक्टरी, कोण कोण कारखान्यात काम करतो याच्यापैकी आपल्यापैकी? जो कोणी कारखान्यात काम करतो की नाही, त्या कारखान्यामध्ये सुरक्षा डिपार्टमेंट असतं, गेट म्हणून असतो, नंतर आत गेल्यानंतर क्लिनिकल डिपार्टमेंट असतं, नंतर हिशोब तपासणीचा असतो, नंतर निर्मिती होते त्या ठिकाणी. त्या निर्मितीला मग कामगार असतात, तज्ज्ञ असतात, इंजिनियर असतात, सगळं असतं. म्हणून कंपनी चालते ना, सगळ्यांच्या सहकार्यानं. आपला देह सुद्धा त्या पद्धतीनं चालतो. इथं काय म्हटलंय, तू अभंग ईश्वर खरा, हा देह केला निर्माण धन्य ईश्वरा, साऱ्या पिंडात भरला वारा. वारा भरला म्हणजे काय? व्यान, अपान, समान, उदान आणि प्राण, हे 5 वायू आपल्या देहामध्ये भरलेले आहेत. काय सांगितलं मी? महिला मंडळ ध्यान द्यावा. व्यान, अपान, उदान, समान आणि प्राण. सत्यनारायणाची महापूजा आपण प्रत्येकाने घातलेली, बसतो आपण त्या ब्राह्मणांच्या पुढं. त्यांनी असं भुलीचं इंजेक्शन मारलं की आपली भुलच उतरत नाही. पिढ्यान पिढ्या गेल्या तर आपली भुल उतरतच नाही. तो म्हणतो व्यानायम नमः, व्यानायम स्वाहा, उदानायम स्वाहा, अपनायम स्वाहा, प्राणायम स्वाहा. स्वाहा म्हणजे आगीत टाका म्हणतो, स्वाहा म्हणजे मला द्या म्हणतो, स्वाहा म्हणजे गिळतो, गिळणे. परंतु व्यानायम स्वाहा म्हणजे काय? व्यान, अपान, उदान, समान आणि प्राण, हे 5 वायू अंकित करा, मुठीत घ्या, त्याला त्यांना गुलाम बनवा आपले. हे फक्त मानवच करू शकतो. म्हणून इथं काय म्हणलं, साऱ्या पिंडात भरला वारा, मुख्य कामगार गडी 36, 5, 3, 12. त्या कारखाना, हा कारखाना आहे, त्या कारखान्यामध्ये काहीतरी निर्माण होतंय, निर्मितीच्या अवस्थेमध्ये आहे. जसे ऊसाचा कारखाना पाहतो आपण, ऊस येतो, क्रशिंग होतं, त्याचं मोजमाप होतं, क्रशिंग होतं, त्याच्यावर प्रक्रिया होते, नंतर साखर भरले जाते, पोते भरले जातात, नंतर ती साखर व्यापाऱ्यांच्या मार्फत आपल्या दारात येते. तसं हे देह सुद्धा एक कारखानाच आहे. त्या कारखान्यामध्ये काहीतरी निर्माण होतंय, काहीतरी त्याची सगळी प्रक्रिया आहे. पण ती प्रक्रिया समजून घेण्यासाठी काय सांगितले बाबांनी, मुख्य कामगार गडी 36, 5, 3, 12. आता 36 कुठं म्हटले? 36 तत्व आहेत. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय. आता हे नेहमी सांगतो मी, ते काय पुन्हा राहून सांगण्यात मजा नाही. 5, 5, 5, 25 झाले. 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, हे 10 झाले. 25 आणि 10 35 झाले. आणि 36 प्रेम तत्व म्हणजे आत्मतत्व, तो आत्मा म्हणजे तो कारखान्याचा मालक. हे सगळ्याचे म्हणून 36 मिळून हा कारखाना. 36 मुख्य कामगार 36, 5, 3, 12. 5 कोण? 5 हे मगाशी सांगितलेले विषय, शब्द, रूप, रस, स्पर्श आणि गंध. 12 कोण? 12 या प्रमुख नाड्या आहेत. कोणत्या नाड्या आहेत ते संक्षिप्त मध्ये सांगतो. 2 डोळ्यामध्ये, 2 नाकामध्ये, 1 जिभेमध्ये, 2 कानामध्ये, 1 लिंगामध्ये, 1 गुदद्वारामध्ये, 1 जिभेमध्ये. अशी 12ची संख्या आहे. ही विस्तारात सांगणं हे पुढच्या बैठकीत बघू तरी. परंतु हे 12, 36, 5, 3 आणि 12, 3 त्रिगुण, रजतम सत्व, 3 त्रिगुण. या उड्यांच्या माध्यमातून हे शरीर ते आत्मतत्व चालवते. सांगायचं तात्पर्य म्हणजे याचा सखोल समजून सांगण्यासाठी जास्त विस्तार बोलतो. मुख्य कामगार गडी 36, 5, 3, 12. 52, 72 धरती भोगारा म्हटले पुढं. 52 म्हणजे कोण? आता सर्वांना जो आकलन होईल असं नाही, परंतु जो कोणी थोडा अध्यात्माचा अभ्यास करेल सर्वात त्याला कळेल. 7 चक्र सांगितले देहामध्ये, पिंडामध्ये. पिंडात सर्वात प्रथम पिंड म्हणजे काय? हे बघा, आपण नजर लावून ज्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही बसताना त्यावेळेस तुम्हाला याची उकल होईल. आपण ज्यावेळेस
जागृत अवस्थेमध्ये असतो, परंतु आपण त्या भिंतीकडे आपलं काही काम नाही ना, तानाची कामावून आले, दिवसभर दगदग झालेली, भरपूर शांतपणे बसले, गादीला म्हणजे कॉटवर आपलं लोड देऊन पटलात तुम्ही पाहता भिंतीकडं, त्या भिंतीवर टिपका मला दिसतोय, मी पाहतोय टिपक्याकडे द्या, पण तुम्हाला टिपक्याकडे ध्यान नसतं. त्याला काय म्हणतात, अलक्षात लक्षणे रूप. म्हणजे ध्यानाची खरी अवस्था ही आहे बरं का. ध्यान लावायचं म्हणजे नाकाच्या शेंड्यावर नजर ठेवायला सांगितलं नाही तुम्हाला. ती नजर त्या ठिकाणी ठेवली, त्या ठिकाणी काही असं तळ भरलेलं आहे किंवा त्या ठिकाणी माईक लावलेलं आहे किंवा त्या ठिकाणी काही प्रोजेक्टर लावलेलं आहे तुम्हाला त्यात पाहायला सांगितले, असं काही नाही. फक्त ती नजर त्या ठिकाणी स्थिर करायची. तेव्हा तो टिपका दिसतोय मला तिकडं, मी ती टिपक्यात नजर स्थिर केली, परंतु ती नजर टिपक्यामध्ये स्थिर होत असताना मला यशवंत तळेकरांचं घर आता इथून दिसायला लागलं. मला प्रकाश पाटलाच्या दारातलं फणस आलंय ते दिसायला लागले. बरोबर आहे ना. म्हणून त्याला म्हटलं अलक्षात लक्षिले रूप. आपण ध्यानाला म्हटल्यानंतर ज्यावेळेस नाकाच्या शेंड्यावर आपण नजर स्थिर करतो त्यावेळेस मन पवन चित्त एकवटलं जातं. त्यावेळेस आपलं सगळे इतर काही बाबी नाहीशा होतात. आता ह्या इतर बाबी नाहीशा कधी होतील, काही आपण ज्यावेळेस कायम करू ना, त्यावेळेस आपल्याला कुठंतरी एक दिवस, एक महिन्यात 2 महिन्यातून याचं अरे महाराजांनी सांगितलं काहीतरी तथ्यवर काहीतरी असं त्याला जाणीव होईल. आणि जेव्हा तुम्हाला ती जाणीव होईल ना, अनुभव येईल ना, त्यावेळेस तुम्ही म्हणणार अरे काहीतरी आहे. तोपर्यंत तुम्ही म्हणणार काय नाही, एवढी 2 तास घेतले. असं नाही, याकडे लक्ष देऊन पहा. अलक्षात लक्ष रूप स्वयंभूत भोपवेद झालं चुप सुरती फोडी मडकी. आता पुढचा अर्थ सांगू. सुरती फोडी मडकी. सुरती म्हणजे काय, की जाणीव चिमटा घेतला, वास येतोय, आमके येते, तमके येते, जी काय आपली प्रवृत्ती आहे ना, ती प्रवृत्ती प्रवृत्तीचे मडके फुटले जातात. म्हणजे आपल्याला हे 5 विषय आपल्या आणखी देतात. शब्द रूप स्पर्श आणखी देतात. मन पाहून चित्त एकवटलं जातं आणि त्या साधकाची समाधीकडे तो साधक जाऊ लागतो. आता हा विषय फार खोलवरचा आहे. आता म्हटला तर सोपा आहे, करणारा तो सोपा आहे आणि न समजून घेणारा तो फार अवघड आहे. म्हणून समजून जर घ्यायचं असेल तर तुम्ही कुठेतरी या मार्गाला लागा. आता आपण कुठपर्यंत आलतो, ते आपला विषय कुठपर्यंत आता 52 बुधद्वार त्या ठिकाणी एक चक्र आहे. बुधद्वाराच्या नाभीच्या ठिकाणी मध्यभागी एक चक्र आहे. नाभी म्हणजे आपली बिंबी असते, त्या बिंबीच्या ठिकाणी एक चक्र आहे. नंतर हृदयाच्या ठिकाणी एक चक्र आहे. नंतर कंठाच्या ठिकाणी एक चक्र आहे आणि नंतर आज्ञाचक्राचे अनेक पंथांनी त्याला अनेक नावं दिले. ज्याला कसा अनुभव येतोय त्या पद्धतीने तो बोलतोय. तुम्हाला जर विचारलं बिबट्या पाहिला का, तुम्ही जर बिबट्या पाहिला तर त्याचं वर्णन कसं करणार? बिबट्या पाहिला तरच वर्णन करणार ना तुम्ही. किंवा तुम्ही जर समजा एखादा सागर आमची काय हंबरले ना, तरी त्याच्या तिकडचे अमेरिकेकडचे लोक म्हणतात ते काय आवाज आहे, हे म्हणतात काऊ आहे, व्हॉट यू मीन बाय काऊ. त्याने कारण त्याला गाय माहीतच नाही, पिशवीचं दूध विकून जातोय, तो पितोय. गाय आग कशी असते त्याला माहीतच नाही. मग ज्याला गाय कशी असते त्याला माहीतच नाही ती हुंबरती कशी, ती दूध कशी देते, तिचा आकार कसा असेल, की त्याला काय कळणार. कुठतरी गाय पाहिली पाहिजे ना. म्हणून मी तुम्हाला आजच्या बैठकीतून एकच सांगतो, जे काही गुरुतत्व आहे ते गुरुतत्व समजून घेण्याचा प्रत्येकानं त्या ठिकाणी प्रयत्न करा. परंतु आपलं काय होतं, चुकीचं होतं, आपला अहमच जात नाही. आपल्या देहामधला मीपणा जो आपल्या अहंकार बाहेर पडल्याबरोबर जो आत गेलाय ना, अहम जो आत गेलाय ना, मी जो आत गेलाय ना. आता जर आपण तुम्हाला विचारलं काय तर तुमचं घर कुठे आहे, तर तुम्ही काय म्हणणार माझं घर आमच्या ठिकाणी. तुमचं घर तुम्ही बरोबर आणलेलं आहे, त्याला माझं म्हणतात का, म्हणतात त्याला माझं. त्या ठिकाणी तुमचं ममत्व तुम्ही आलेलं आहे. सागर काय म्हणणार, माझे वडील आहेत, माझे वडील का म्हणणार, माझे वडील. त्याचं ममत्व त्या ठिकाणी अडकलेलं आहे. हा एक पेन आहे, काल परवा मला त्या काही एजन्सीवाल्याने दिलाय, तो काही मी घेतलाय का, तरी पण त्याला मी आज माझा म्हणायला आहे की नाही. मला या काही एजन्सी भरतीवाल्याने दिलेला आहे का, पण त्याला मी आता माझा म्हणायला लावला ना. तो दिलाय कोणी, भरतीवाल्याने दिला. तो आलाय कुठून काय कुठून तो पुढचाच भाग आहे, पण तो दिलाय भरतीवाल्याने, तरी त्याला मी माझा म्हणतोय. मी काही त्याला काही दिलं नाही, घेतलं नाही, त्याला मी माझा म्हटला.
माझ्या खिशात लावलं. तशी ताई म्हटली घर माझं अमक्या ठिकाणी. हे जे काही माझं 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 ही जी काही वृत्ती आली, ही वृत्ती जर गाळून टाकायची असेल तर ध्यानाला वाटल्यानंतर उच्चार सोमचाच चालू झाला, परंतु कालांतराने आज सोमचा उच्चार केला, 5 मिनिटं केला ताईने उच्चार, यशवंत पाटलांनी 10 मिनिटं केला, टेलरने 15 मिनिटं केला, तानाजीने 20 मिनिटं केला, पांडुदादाने अर्धा तास केला, बाळदादा जास्त आवडलेली 15 मिनिटं अर्धा तास काय असेल ते केला. ताईला काहीतरी सापडलं थोडंसं, दादा म्हणतात त्या ठिकाणी भाऊ काहीतरी चमकलं बघा, मी चमकल्यासारखं झालं किंवा रंग ज्या नजरे कोणते बदलले. ताईला कुठेतरी गोडी वाटत त्यात काहीतरी आहे म्हणून. पण कधी कळले जर ताईने काहीतरी केलं तरच ना, बरोबर आहे ना. नाही केलं तर काय करणार आहे. पुन्हा पुढल्या बैठकीत तोच विषय घ्यायचा, तेच समजून सांगायचं. पुन्हा यशवंत पाटील उठणार आणि देव समजून सांगा आणि देहात आत्मा कसा शोधायचं समजून सांगा, तेच विचारणार. परंतु देहात आत्मा शोधायचं म्हटलं तर आत्मा म्हणजे काय बोट लावून दाखवण्याची वस्तू नाहीये. आत्मा म्हणजे हे आपण आपल्या पद्धतीनं सद्गुरूंच्या नियमानं, सद्गुरूंच्या धर्मात राहून, सद्गुरूंच्या नियमात राहून आपण आपल्या पद्धतीनं ते समजून घेण्याचा विषय आहे. आत्मा काय आकारात आकार पाहिजे कुठं, आणि आत्मा विकत मिळतो काय, विकत मिळणार होतं. माझ्या पांडुदाचं पोरगा तो वाय पायलट झाले, ते पगारवानं झाले, ते जरी आम्हाला एक मोठ्यात मोठं चांगल्यापैकी आतमध्ये बाजारात गेला आणि तसा पोळा विकत घेता की नाही, किंवा आंबा विकत घेता की नाही, तसा आत्मा विकत आणला आणि तो दिसतच नाही. कसं बोटानं दाखवू तुला रे, जे अनुभव गुरुच्या मुला, गुरुच्या मुला म्हणजे शिष्या, शिष्य गुरुचा मुलगा म्हणजे शिष्य. अरे शिष्या तू अनुभव घे, तुला अनुभव घेतल्याशिवाय ते कळणार नाही, तुला बोटानं दाखवता येणार नाही. तुमचा प्रश्न काय होता की आपण आपल्या शरीरामध्ये त्याला शोधायचं कसं. मी तुम्हाला बोटानं दाखवू शकत नाही. मी तुम्हाला फक्त हे सांगू शकतो की तुम्ही माळशेज मार्गे आळे फाट्यावरून कल्याणला जा आणि कल्याणमधून नगर गाडी पकडा आणि टाकळीत उतरून मग पारनेर विचारावरून तुम्ही जाऊ शकता. हे तुम्हाला मी ज्ञान देऊ शकतो. सुरुवातीला मी बोललो ज्ञान आणि क्रिया, हे तुम्हाला ज्ञान देऊ शकतो, परंतु त्या ज्ञानाची क्रिया तुम्हाला स्वतःलाच करायची. ती क्रिया जर घडली नाही तर हे सगळं फ्रॉड. आता काय होतं, एक साधू होता आणि तो आपल्याला झोपडीमध्ये कायम राहायचा. कोणी जात नसत त्या झोपडीकडे. पण राजा एक दिवस त्या गावाचा, त्या परिसरामधला राजा होता, तो राजा काय म्हटला, साधूला भेटायला जाऊ आपण. भेटला साधूला तो राजा म्हटला मला काहीतरी द्या तुम्ही, काहीतरी द्या तुम्ही. हा मी देतो म्हटलं, पण पाठच्याला एकटा यायचं म्हटलं. पाठे पाठे समजून घ्यावं का उदाहरण कसं आहे. पाठे पाठे एकटा ये. राजा दुसऱ्या दिवशी एकटाच उठला, गेला पाठे पाठे साधूच्या घराला. जनावर वगैरे कोणी हात देऊ नये म्हणून साधा झोपाळा होता राजा. राजाने बाहेरून टपटप केलं. साधूने आत विचारलं कोण आहे. तो म्हटला मी आलोय, राजा आलोय. काय म्हटला, मी आलोय, राजा आहे, तुम्ही मला बोलवलेलं आहे. साधू निरुत्तर झाला. साधूने एक तो झोपाळा उघडला नाही, काय नाही. साधू उत्तर दिलं नाही, काय नाही. राजा वैतागला बाहेर उभा राहिला आणि मागे निघून गेला. घरी गेल्यावर राजाने विचार केला, तर का असं घडलं असं. मी एवढा मोठा राजा असून, सम्राट असून साधूने अजून उत्तर सुद्धा दिलं नाही, मला हे सुद्धा म्हटलं नाही. कदाचित मी राजा आलोय असं म्हटलं, मी राजे पैना दाखवला असं म्हणून साधूने दरवाजा उघडला नसेल. नाही पुन्हा जाऊ आपण म्हटलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेला, पुन्हा दरवाजा टकटक केला. साधूने विचारलं कोण आहे. राजा म्हणला. त्यावेळेस पुन्हा त्यांनी मी राजा आहे असं नाही म्हटला, पण मी आहे असं म्हटलं. काय म्हटला, मी आहे. पुन्हा राजा साधूने दरवाजा वगैरे काहीच उघडला नाही. राजा पुन्हा गेला विचार करत माग. म्हणला अवघडच बाबे म्हणला. काल मी राजा आलोय म्हणलं तरी उघडलं नाही, मी आलोय म्हणलं तरी उघडलं नाही. मग त्याने प्रधानाला विचारलं काय असं भानगड असेल. मग महाराज म्हणला काय करू नका, तुम्ही फक्त जाऊन टकटक करायला उभे राहा. राजाने तिसऱ्या दिवशी गेला, टकटक केलं. आतून उत्तर आलं कोण आहे.
यांनी काहीच उत्तर दिलं नाही. हा शांत राहिला. पुन्हा टकटक केलं, हा शांत राहिला. पुन्हा साधून विचारलं कोण आहे, हा शांतच राहिला. हा पुन्हा टकटक करायचा. असं 2-4 वेळा झालं. शेवटी राजानं त्या साधूनं दरवाजा उघडला आणि बाहेर आला. त्या दृष्टांतामधला मतितार्थ असा आहे की ज्या वेळेस त्या राजाचं मीपणा नाही झाला, काय सुरुवातीला म्हटलं मी राजा आहे, नंतर म्हटला मी आहे, तोपर्यंत साधूनं दरवाजा उघडला नाही. आणि ज्यावेळेस राजाला परिणाम झाला बाबा हे मी म्हणतोय म्हणून मला दरवाजा उघडत नाही, राजाचा मीपणा गळून पडला आणि म्हणून त्या साधूनं दरवाजा उघडला. आणि त्यावेळेस त्या साधूनं त्या राजाला दीक्षा दिली. सांगायचं तात्पर्य म्हणजे आपला अहम बळवलेला आहे प्रत्येकाचा. माझं घर, माझी शेती, माझं वाडी, माझं पगार, माझे गावचं, माझं तंत्र, माझे कपडे, माझं काय काय आपण म्हणतो. हा जो मीपणा बळवला, या मीपणामुळं आपण या मीपणापासून बाजूलाच येत नाही. आता सुद्धा आमच्या मुगड्यांना फोन येते, मुगडे बाहेर जातात. आमच्या पाहुणदादाला फोन येते, पाहुणदादा बाहेर जातात. म्हणजे अजून मी जागा ठिकाणी. हा जर मी जागा नसेल तर शांत आहे. तुम्ही बाहेर गेलो काहीतरी झालंच की नाही होता, किती आलं तुमच्यापासून. म्हणजे आता हा मीपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मग आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असताना मी तुम्हाला असं म्हणत नाही की आपला प्रपंच सोडा. प्रपंच करून परमार्थ साधावा असं म्हटले. प्रपंचात राहूनच तुम्ही प्रपंचासाठी समजा 24 तासामध्ये 8 तास 5-7 तास झोपेत गेले, तुम्ही 10-10, 8-10 तास तुमच्या प्रपंचाला द्या. फक्त आम्हाला एक 15 मिनिटच द्या ना हो. तुम्ही का देत नाही? 15 मिनिटं का देत नाही? मी तुम्हाला 12 तास मागितले का? 24 तासातले 15 तास मागितले पाटील कळे करताना. इंदोरला गेल्यानंतर तिथं बसल्यापासून तुम्ही 15 मिनिटं आमच्यासाठी देत नाही का? का देत नाही? दिले का आजपर्यंत? नाही. मग तुम्हाला सद्गुरुपदेचं लक्ष जे प्राप्त झालंय म्हणून तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. पूर्वीचे काळात कसं असायचं, आपली जसं कुंभार गाडग्याला बडवून काढतो आपटण्यानं. जर ते गाडगा असं वाजून पाहिलं ते टंकटंग वाजलं तरच त्याला भटकीत काढवलं. परंतु आमची चूक झाली असं म्हणावं लागेल, कारण आम्ही आलं ते गाडगं भटकीत काढतो. हा बरोबर आहे ना? तुम्ही काय करा, 24 तासामधले आम्हाला फक्त किती मिनिटं? 15 मिनिटं द्या, 20 मिनिटं द्या. नाही 15 मिनिटं, 5 मिनिटं तरी द्या. का ते दिले का ताई? आले कुठून पाय धुतले, आमचं सगळं प्रकार केले तुम्ही. पण दैनंदिन जीवनामधले 24 तासामधले तुमच्या निवांत टायमातले कुठे 15 मिनिटं मला देतात की नाही? प्रत्येकानं हा बोट वर जरा ज्याला लिहायची नाही. सगळ्यांची बोट नाही घेत वर. फक्त 24 तासामधले निवून जरा द्या 15 मिनिटं, फक्त 5च मिनिटं द्या. काय केलं, काय सांगितलं आणि सोम मधून ओम कसा प्राप्त करायचा, किंवा ओम मधून सोम कसा आला आणि सोम मधून ओम कसा आपल्याला प्राप्त करायचा हेच सांगितलं मी आता. मग या प्रत्येक चक्राचा विषय येतो. त्या प्रत्येक चक्रावर म्हणजे हे जे चक्र सांगितले 7, हा आजच्या बैठकीचा विषय नको आता, परंतु वगैरे आलं म्हणून सांगावं लागतंय. आधार चक्र 4 अक्षर आहेत त्या ठिकाणी, 4 आरे. जसं आपल्या चाकाला गिअर बॉक्सला चाका असतात ना, त्या चाकामध्ये आरे असतात बघा. त्या चक्राला फक्त 4च आरे आहेत आणि ते 4 आरेचे नाव आता विशिष्ट आहे. आपली बाराखडी आहे ना, 16, 14 आणि 32 व्यंजन, आपलं 26 व्यंजन माहिती ना. बाराखडी शिकले सगळेजण आपण, गुरुजींनी शिकवलं ना बाराखडी. आ ई उ ओ आ अम आ हे झाले 16 सूर आणि 32 क क ग ग च च ड ढ हे व्यंजन. याची संख्या किती आहे? 52 अक्षराची बाराखडी ना. हे सगळे अक्षर आपल्या या चक्रावर बसवलेले आहेत. सर्व अक्षर या चक्रावर बसवलेले आहेत. आणि मग ती प्राणशक्ती ज्यावेळेस समाधीला बसतो, हा पुढचा विषय सांगतो, थोडक्यात सांगतो मी. हा साध्य करण्याचा कोणी प्रयत्न करू नका, फक्त तुम्ही पहिलं ध्यानाला बसायचं शिका. नमस्कार.
ध्यानाला वाटल्यानंतर एक 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 चक्र एक एक अवस्था तुम्हाला आपोआप प्राप्त होईल. थोडक्यात उदाहरण सांगायचं म्हणजे आपण सर्वजण पोहायला शिकलेले किंवा सायकल चालवायला शिकलो. असं नाही झालं ना का अचानक पांडुदाला उठलं डायरेक्ट सीटावर बसून गर्दीतून सायकल चालवायला. सायकल चालवता चालवता कुठेतरी हात पाय टाकून पॅन्डल आणला असेल, नंतर नळीवर बसून पॅन्डल आणला असेल, नंतर सीटावर बसून पॅन्डल आणला असेल, 4 वेळा पडलंय असेल, बरोबर आहे ना. आणि नंतर कुठेतरी तुम्ही सायकल चालवायला शिकला असणार ना. परंतु ज्या वेळेस तुम्हाला तुमचा बॅलन्स तोच सावरता यायला लागला ना, तिथून पुढे तुम्हाला कोणाची गरज लागली का नाही. तोपर्यंत तुमचे वडील भाऊ कोणतरी तुम्हाला सीट मागं धरून चालवत असतील की नाही. परंतु ज्यावेळेस तुम्हाला तुमचा तोल सावरता यायला लागला, तिथून पुढे तुम्ही सायकल आपोआप चालवायला लागले, बरोबर आहे ना. मग ती सायकल चालवल्यानंतर तुम्ही मग सीटावरून काय हात सोडूनच सायकल चालवायला लागले. मग हा अध्यात्माचा हा ध्यान धारणेचा विषय सुद्धा असाच आहे. जोपर्यंत तुम्हाला काहीतरी त्यात गुण सापडत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा शोध घ्यावा लागेल. पण तुम्हाला जर काय त्यात सापडायला लागलं ना, तुम्ही आपोआपच मला विचारायची गरज पडणार नाही. तुम्ही कोणाला विचारणार नाही, ताई तू मालकाला सुद्धा विचारायची नाही, थांबा मला बसू द्या 15 मिनिटं म्हणशी, तुम्ही तुमचं बघा काय ते तुम्हाला त्याची आपोआपच गोडी लागल, आपोआपच गोडी लागल त्याची. त्याला आमच्यासारख्या माणसाला तुम्हाला सांगायची गरज पडणार की ज्ञान अशा पद्धतीचे एक एक चक्र भेदन करत प्राणशक्ती बरोबर गेली, स्वतःवर स्थिर झाली आणि त्या ठिकाणी 2 अक्षराचा ध्वनी निर्माण झाला. कोणता? चला हमचा आपल्या देशाला इथे तुझे कोणी नाही. आता हा कल्लाच्या बाहेरचा विषय तो मी या ठिकाणी प्रतीत करत नाही. मी त्याच्यावर एक साथी केलेले हंस ध्वनी हा पिंडी ब्रह्मांडी निश्चय निर्मल पवित्र सच्चा. हंस ध्वनीला जो उलट फिरविल तोच खरा गुरुचा बच्चा. आता ते सांगता सांगता काय होऊन गेलं आपण हंस आपलं हंस हंस आज आपल्याला हम बाहेर पडताना स हे सुरुवात झालं. मूळचा जोर मूळचं काय या आजचा स्वर झाला. मूळचा स्वर काय हं त्या बाईने तोंडात जोड घालून हंकार बाहेर पडला. हंस हंस असा उच्चार होता. आता तो आपल्याला सोहम करायचा आहे. कोण मराठीचा त्याचा परिपूर्ण अभ्यास झाला असेल त्याला हंस शब्दाचा जर व्योम केला त्याला व्योम करणे म्हणतात मराठीच्या व्याकरणात. व्योम म्हणजे उलट करणे. हंस हा जर मराठीच्या व्याकरण पद्धतीने जर उच्चार केला तर त्याचा आपोआप ध्वनी म्हणतो. जर आपण आता नारदांनी वाल्मिकी ऋषीला उपदेश रामनामाने केला आपण म्हणतो, अजिबात नाही. रामनामाचं काही त्या ठिकाणी कारण नाही, फक्त हे गुपित ठेवायचं या धर्ममार्तंडांना म्हणून त्या ठिकाणी त्यांनी त्याला राम नावाचा शब्द दिला. त्या ठिकाणी खरा शब्द कोणता आहे? आता राम शब्दाचा विचार करू आपण. आता वाल्मिकी ऋषी राम नाव तर घेणार नव्हता. वाल्मिकी ऋषी जोपर्यंत राम माहीत तरी होता का? पण इथं एक कथानक आहे. तरी पण त्याला राम नावाची अलर्जी होती म्हणून त्याला काय सांगितलं, हा राम नाव ऐकायचं नाही आपलं म्हणून त्याला मरा असेल. मग पाहिलं मग टाकला मग रा झालं का नाही राम राम ऐकू आलं नाही तुम्हाला? मग उच्चार कसा आहे? मरा. आता मी हंस 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 झालं की नाही? ही खरी गुरुची विद्या आहे. हंस ध्वनीला जो उलट फिरविल तोच खरा गुरुचा बच्चा प्रकारे भेटूया. हंस 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 मी हंसच म्हणतोय बरं का. आता हंस तुम्ही काय ऐकताय? सो माहित आहे ना? हंस 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 काय उच्चार झाला? कसं काय झालं? आता तुमच्या समोरच झालं ना. कसं काय झालं आहे उच्चारा? म्हणजे एक शिकण्यासाठी खऱ्या अर्थाने हा बोलतो. आणि जेव्हा तुम्हाला याची परिणिती येईल ना स्वतः करायला जाताना तुम्ही ज्यावेळेस ऑटोमॅटिक ज्या सोम उच्चार होईल ना अरे म्हणतात तुम्ही यात काहीतरी गुपित आहे बरं का, यात काहीतरी गुज आहे बरं का, तुम्हाला याची जाणीव होईल. आणि मग ही जाणीव झाली का पांडू दादा जाऊ दे त्या व्हॅनिटीला थोडा उशीर होऊ दे, मला बसू दे थोडा वेळ. ताईला म्हणणार तुम्ही मला बसू दे थोड्या वेळ.
आणि तुम्ही ऑटोमॅटिक म्हणणार मला तुम्हाला सक्ती करायची गरज पडणार नाही, तुम्हाला शिकवायची गरज पडणार नाही. त्यामुळं हा गुरुमार्ग अशा पद्धतीचा आहे. मग आता तुम्हाला आता मी संक्षिप्त पद्धतीने बऱ्याच किती वेळ झाला आपण बोलणार? 1 तास 20 मिनिटं झाली. 1 तास 20 मिनिटं. 1 तास 20 मिनिटं. अरे मग काय टाइम नाही, अजून किती मिनिटं घेऊ? अजून किती मिनिटं घेऊ? 15 मिनिटं. आता कसं असते बरं का पाटील, प्रत्येकाला संसार आहे बरं का, प्रत्येकाला संसार आहे. संसाराची सोप्यात थोडक्यात प्रपंचाची थोडक्यात व्याख्या सांगतो. कुठेतरी एक लांब वस्ती आहे, समजा आता प्रकाश दादाचं वरचं शेत आहे तिकडं, ते शेताकडे जायचे, शेताला भाताला युरिया मारायला घेऊन जाते डोक्यावर रोज आहे, आणि त्या पांदीमधून जायचे पलीकडं. पान तर बरेच लांबे गुडघे आहेत, खाली पाय चिखला मध्ये जातात. संसाराची व्याख्या समजून घ्या बरं का.